तुम्ही कधी असा विचार केला आहे का, एका खास महाराष्ट्रीयन लग्नात तुमचं सौंदर्य असं काही खुलवायला हवं की सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्यावरच थांबायला हव्यात? नमस्कार, मी दीपाली आणि आज आपण ग्लो विथ दीपालीवर पाहणार आहोत लग्न समारंभासाठीचा मेकअप कसा करायचा, आणि ते पण बजेटमध्ये. कुठलाही हेवी प्रोडक्ट नाही, कुठलाही गोंधळ नाही, अगदी घरी बसून सोप्या स्टेप्स मध्ये सुंदर आणि टिकाऊ असा मेकअप, तोही स्वतःच्या घरी स्वतःच्या हाताने. तुम्ही बिगिनर असाल तरी हा मेकअप सहज करू शकतात. आणि मला माहिती आहे अनेक महिलांना आहे ना असं वाटतं की मेकअप करणं हे खूप कठीण आहे, तसंच पार्लर शिवाय किंवा मेकअप आर्टिस्ट शिवाय हे शक्य नाही आणि ते भरपूर पैसे सुद्धा घेतात. पण आज मी तुम्हाला अगदी बेसिक पासून प्रत्येक स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. जेव्हा तुम्ही हा मेकअप पूर्ण कराल ना, तेव्हा सगळे तुम्हाला नक्कीच विचारणार की तुझा मेकअप तू कुठून केला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकही स्टेप चुकवू नका. तसंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सोपा आणि सुंदर लग्न समारंभाचा वेडिंग गेस्ट मेकअप लुक, तेही एकदम बजेटमध्ये. सगळ्यात पहिले ना आपण आपल्या मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला मेकअपसाठी तयार करायचं आहे, ज्याला आपण प्रोफेशनल भाषेमध्ये स्किन प्रेप असं म्हणतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला स्टेप नंबर पहिली जी की आहे क्लिन्झिंग. तर क्लिन्झिंग मध्ये आपल्याला आपल्या जो काही आपला फेस वॉश असेल तर तो फेस वॉश घ्यायचा आहे आणि त्या फेस वॉशने आपला चेहरा एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण मेकअप करण्यापूर्वी आपण स्किन प्रेप करणार आहोत. स्किन प्रेप साठी आपण पहिले क्लिन्झिंग करून घेणार आहोत. तर क्लिन्झिंग साठी काय करणार आहोत, आपण फेस वॉश घेणार आहोत आणि त्या फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुवून घेणार आहोत. मेकअप करण्यासाठी आपला चेहरा एकदम स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर आपला मेकअप जो आहे तर तो व्यवस्थित आपला दिसणार आहे, म्हणजे जे फाउंडेशन व्यवस्थित राहतं, सगळं काही एकदम व्यवस्थित राहतो आणि तुमचा मेकअप एकदम एकसारखा दिसणार आहे. तर आता इथं मी माझा फेस वॉश जो आहे तो करून आलेली आहे. मी माझ्या चेहऱ्याला काहीही लावलेलं नाहीये, फक्त मी एक लिप बाम आता लावलेला आहे. तर लिप बाम लावल्यामुळे काय होणार आहे, जोपर्यंत आपला मेकअप होतो तोपर्यंत आपले लिप्स जे असणार आहे तर ते रेडी होणार आहे लिपस्टिक ऍप्लिकेशन साठी. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही क्लिन्झिंग वगैरे करता तर तेव्हा तुम्ही लिप बाम लगेच लावून घ्यायचा आहे, म्हणजे तोपर्यंत आपले जे लिप्स असतात, ओठ असतात, तर ते हायड्रेट व्यवस्थित होतात आणि व्यवस्थित हायड्रेट झाल्यामुळे आपली जी लिपस्टिक ऍप्लिकेशन असते तर ते एकदम इझी आणि एकदम सोपं जातं आणि तुमची लिपस्टिक जी असते तर तीही लॉंग स्टे राहते. सगळ्यात पहिले क्लिन्झिंग करून घेतली आहे आणि क्लिन्झिंग नंतर आपली जी सेकंड स्टेप आहे ती आहे टोनिंग. आता टोनिंग आपल्याला का करायचं आहे, तर टोनिंग केल्यामुळे आपलं जे स्किनचं जे पीएच बॅलन्स असतं तर ते डिस्टर्ब झालेलं असतं. तर ते स्किनचं पीएच बॅलन्स डिस्टर्ब झालेलं ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला टोनर यूज करायचं आहे. तर इथं मी फेस वॉश केल्यानंतर टोनर घेणार आहे. इथं मी अरोमा मॅजिकचं ब्लॉसम कोचर टोनर जे आहे ते घेतलेलं आहे. आता माझी स्किन जी आहे तर ती ऑइली आहे. तर ऑइली म्हणजे कम्प्लीट ऑइली नाहीये, तर कॉम्बिनेशन टाईप आहे. तर ती ऑइली कॉम्बिनेशन टाईपची जी स्किन आहे तर त्यासाठी हे अरोमा मॅजिकचं ब्लॉसम कोचर टोनर जे आहे तर ते फॉर ऑइली स्किन साठी आहे हे टोनर. तर ते आपण घेणार आहोत आणि हे टोनर घेऊन आपण कम्प्लिटली चेहऱ्यावर स्प्रे करून घेणार आहोत. टोनर हे आपल्याला असं व्यवस्थित प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे किंवा टॅप टॅप करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या स्किन मध्ये कम्प्लिटली ती जिरून जाणार आहे. टोनिंग हे खूप महत्वाचं आहे, कारण जर तुम्हाला ओपन पोर्स असतील तर पोर्स हे थोडीशी श्रिंक व्हायला हेल्प होते. तसंच तुम्ही टोनरच्या जागी आईस क्यूब सुद्धा लावू शकतात, म्हणजे आईस क्यूब असतात तर ते सुद्धा फिरवू शकतात. जर तुम्हाला स्वेटिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आईस क्यूब यूज करू शकतात. आईस क्यूब लावल्याने काय होणार की तुमचं जे पोर्स जे असतील ते सुद्धा श्रिंक होईल आणि तुमची स्किन जी असेल तर ती अजून थोडीशी ब्राईटन अप दिसेल, थोडीशी ग्लो दिसेल चेहऱ्यावरती आणि तुमचा मेकअप सुद्धा लॉंग स्टे असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आईस क्यूब पण यूज करू शकतात किंवा तुम्ही टोनर, जर तुम्हाला स्वेटिंगचा एवढा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही डायरेक्टली टोनर जर यूज केलं तरीही चालतं. आपल्याला टोनर हे कम्प्लिटली ड्राय होईपर्यंत थांबायचं आहे, लगेच आपण त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचं नाहीये. जर तुम्ही टोनर ड्राय होऊ दिलं नाही आणि लगेच त्याच्यावरती तुम्ही जर मॉइश्चरायझर लावलं तर ते काय होणार आहे, त्यांना व्यवस्थित तुम्ही टाइम दिलेला नाही तर ते व्यवस्थित स्किन मध्ये ऍब्झॉर्ब नाही होणार. तर मग तुमचा जो स्किन प्रेप आहे तो व्यवस्थित नाही झाला तर तुमचा मेकअप सुद्धा व्यवस्थित नाही होत.
त्याच्यामुळे तुम्हाला स्किन प्रेप करायचं आहे, ते पण व्यवस्थित करायचं आहे, स्टेप बाय स्टेप करायचं आहे. जसं की मी पहिले क्लिन्झिंग केलं, त्याच्यानंतर टोनर लावला आहे, टोनर पण कम्प्लिटली ड्राय होऊ दिलेलं आहे. आता त्यानंतर मी नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे मॉइश्चरायझिंग. मॉइश्चरायझिंगसाठी मी इथं घेतलेलं आहे एनकॅफिनचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर. आता हे जे आहे ऑइल फ्री मॉइश्चरायझर ह्याच्यामध्ये ग्रीन टी आहे. तर ग्रीन टी काय करतं, आपल्या चेहऱ्यासाठी खूप हेल्पफुल आहे, स्पेशली ऑइली स्किनसाठी. ग्रीन टी टोनर सुद्धा यूज करू शकतात. तसंच मी इथं एनकॅफिनचं ग्रीन टी ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर यूज करणार आहे. आता असं एवढं मी हे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता एवढी क्वांटिटी मी घेतली आहे मॉइश्चरायझरची. आणि ते मॉइश्चरायझर मी कम्प्लिटली असं लावून घेतलेलं आहे. तुम्हाला तुमची स्किन ही कम्प्लिटली चांगली मॉइश्चराइज करून घ्यायची आहे. आता उन्हाळ्यात लग्न आहे तर तुम्हाला मॉइश्चरायझर हे नेहमी जेल बेस घ्यायचा आहे किंवा वॉटर बेस मॉइश्चरायझर घ्यायचं आहे. जसं की मी इथं एनकॅफिनचं आता मॉइश्चरायझर लावलेलं आहे, तर ते एक जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे आणि ते ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे की ज्याच्यामुळे तुमची स्किन सुद्धा हायड्रेट होणार आहे, प्लस ऑइली होणार नाही बिलकुल मेकअप, आणि त्याच्यामुळे ऑइल सुद्धा प्रोड्यूस होणार नाही आणि तुमचा मेकअप हा लॉंग स्टे सुद्धा राहणार आहे. इथं माझं मॉइश्चरायझर हे कम्प्लीट झालेलं आहे. आणि मॉइश्चरायझिंग झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी येते तर ती येते प्रायमर. पण प्रायमरला जाण्याआधी आपल्याला आपलं कम्प्लीट जे मॉइश्चरायझर आहे ते कम्प्लीट स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जवळजवळ 30 ते 40 सेकंदाचा गॅप घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला प्रायमर अप्लाय करायचं आहे. आता इथं मी पर्पलचं हे जे प्रायमर आहे 24 कॅरेट ट्रू ज्वेल प्रायमर हे मी आता यूज करणार आहे. प्रायमर हे आपल्याला उन्हाळ्यात नेहमी मॅट प्रायमर वापरायचे आहे, ड्यूई प्रायमर आपल्याला बिलकुल वापरायचे नाहीये. त्याच्याने काय होणार आहे तर आपण मॅट प्रायमर जर घेतलं तर मॅट प्रायमरने आपलं जे स्किन असणार आहे तर ती कम्प्लिटली मॅट राहणार आहे. ओके, आणि मेकअप सुद्धा लॉंग स्टे राहणार आहे. आता आपण उन्हाळ्यात मेकअप करतोय तर प्रायमरची गरज ही खूप आहे. काही लोक प्रायमर स्किप करतात. प्रायमर हे चुकून पण स्किप करू नका. आता मी तुम्हाला दाखवते, हे बघा मी प्रायमर हे अप्लाय करून घेत आहे. प्रायमर लावल्याने आपल्या ज्या स्किनमध्ये आणि मेकअपमध्ये एक प्रकारचं बॅरियर राहतं की ज्याच्यामुळे तुम्हाला स्किनला बिलकुल काही हार्म होत नाही आणि तुमचं फाउंडेशन जे असतं तर ते सुद्धा केकी होत नाही आणि लॉंग स्टे राहतं. आता तुम्ही बघत आहात इथं मी प्रायमर लावून घेतलेला आहे. आणि प्रायमर लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ते आपल्याला मसाज करायचं नाहीये, ते फक्त आपल्याला एक चेहऱ्यावरती लेअर तयार करायचे आहे, जसं की मी इथं करत आहे तसं. प्रायमर मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. प्रायमर लावलं की पोर्स ब्लर होतात, टेक्स्चर कमी होतं. प्रायमर घेताना नेहमी तुम्हाला मॅट प्रायमर हेच घ्यायचं आहे. इथं मी जे प्रायमर यूज केलं आहे पर्पलचं हे सुद्धा खूप चांगलं प्रायमर आहे. मेकअप सुद्धा खूप लॉंग स्टे राहतो. आता प्रायमर जे आपण लावून झालेलं आहे तर प्रायमर लावून झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ 1 मिनिटाचा तरी गॅप घ्यायचा आहे नेक्स्ट स्टेपला जाण्यापूर्वी. कारण कसं असतं, हे जे गॅप्स असतात ना प्रत्येक स्टेप मधले, म्हणजे स्किन प्रेप पासून ते फाउंडेशन पर्यंत हा जो गॅप असतो, हा जर गॅप आपण व्यवस्थित मेंटेन केला तर आपला जो मेकअप असतो तर तो नेहमी लॉंग स्टे राहणार आहे. तसंच हा मेकअप लॉंग स्टे राहून सुद्धा खूप फ्लॉलेस सुद्धा दिसणार. त्याच्यामुळे या व्हिडिओमधली एक पण स्टेप तुम्ही चुकवू नका. चुकलं, एखादी स्टेप जर चुकली तुमची किंवा स्किप झाली तर तुम्हाला काय लावलं, कसं केलं हे तुम्हाला कळणार नाही. सो इथं प्रायमर हे कम्प्लिटली स्किनने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. आपल्याला आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे कलर करेक्शन. तर कलर करेक्शन हे कशासाठी आहे, ज्यांना डार्क सर्कलचा प्रॉब्लेम आहे किंवा काही मार्क्स आहेत चेहऱ्यावरती त्यासाठी आपल्याला कलर करेक्शन करायचं आहे. तर इथं मला आता थोडंसं, म्हणजे एवढे डार्क सर्कल नाही आहे पण थोडंसं आपल्याला डार्क सर्कल म्हणजे थोड्या प्रमाणात असतात त्याच्यासाठी. परत मला जरासं पिंपल्सचे मार्क्स जे आहेत तर ते थोडेसे हलके आहेत त्यांना लावायचं आहे. तसंच मला बर्थ मार्क सुद्धा आहे त्याच्यावरती सुद्धा मी कलर करेक्शन करणार आहे. तर त्यासाठी मी आता त्यासाठी मी स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर घेणार आहे. आणि प्रॉब्लेम्स आहेत जसं की आता इथं ओके असं मी लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बर्थ मार्कवरती, तसंच ओठांच्या आजूबाजूला आणि इथं पिंपल्सच्या डागांवरती थोडंफार आपण लावून घेणार आहोत. नाकाच्या साईडला
सो अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं ड्राय होऊ देणार आहोत. ड्राय झाल्यावर काय होणार आहे तर आपल्याला त्याचं जे कव्हरेज आहे तर ते जास्त मिळणार आहे. त्याच्यामुळे मी ड्राय होऊ दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी हे जे ब्युटी ब्लेंडर आहे त्याच्याने ब्लेंड करून घेणार. ब्युटी ब्लेंडर हे मी पाण्याखाली वॉश करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मी ह्याला एका टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे किंवा टिश्यू पेपरमध्ये तुम्ही गुंडाळून ठेवू शकता. थोडंसं ड्राय झाल्यानंतरच आपल्याला ब्लेंडिंग करायची आहे. इथं मी स्विस ब्युटीचा 06 नंबर जो आहे तर तो मी डार्क सर्कलसाठी यूज केलेला आहे. तो सगळ्यात डार्क नंबर आहे. आणि एक 01 नंबर जो आहे तर तो जो आहे तर तो ऑरेंज करेक्टर आहे. तो मला जरा जास्तच डार्क होतं त्याच्यामुळे मी 06 नंबर हा यूज केलेला आहे. त्यानंतर आता आपली जी नेक्स्ट स्टेप येते ती जी आहे फाउंडेशन. आता फाउंडेशन, आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आपल्याला हा मेकअप एकदम बजेटमध्ये म्हणजेच की 300 रुपयाचं आत फाउंडेशन यूज करून आपल्याला हा मेकअप करायचा आहे. तर मी तुम्हाला जे दाखवणार आहे फाउंडेशन ते खरंच बजेट फ्रेंडली फाउंडेशन आहे. तसंच हे फाउंडेशन SPF 22 त्याच्यामध्ये आहे. आणि तसंच हे पोर्स सुद्धा क्लॉग करत नाही. म्हणजे ज्यांची स्किन ऑइली किंवा पिंपल्सवाली स्किन असेल, ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट फाउंडेशन आहे. आता आपल्याला बजेट फ्रेंडली मेकअप करायचा आहे तर लॉंग स्टे पण असणार आहे हे फाउंडेशन असं तुम्हाला सजेस्ट करणार आहे. ते आहे मेबलिन फिट मीचं फाउंडेशन. याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो 128 नंबरचा शेड आहे. ह्या शेडने मी पूर्ण माझा फेस तसंच गळा या दोघांना पण कव्हर करणार आहे. आणि हे फाउंडेशन मला खूप म्हणजे आवडतं कारण हे एक प्रकारचं लिक्विड फाउंडेशन आहे आणि एक मॅट कव्हरेज देतं. तसंच मी हे बघा, तुम्ही आता पहिले डॉटेड मोशन मध्ये सगळीकडे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. डॉटेड मोशन मध्ये हे मी लावून घेत आहे. आता काय करायचं आहे, ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि ब्युटी ब्लेंडरने आपण हे कम्प्लीट फाउंडेशन व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेणार आहोत. पण तेही हलक्या हाताने, एकदम आपल्याला घासायचं नाही किंवा ड्रॅग करायचं नाही. तर मी इथं ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन कम्प्लीटली लावून घेत आहे. ओके, सो तुम्ही बघू शकतात की या फाउंडेशनने कशा प्रकारे माझ्या स्किनला एकदम इव्हन करून दिलेलं आहे. आता तुम्ही बघू शकतात की मी हे फाउंडेशन एकदम व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेतलेलं आहे. कुठेही तुम्हाला चेहऱ्यावरती पॅचेस किंवा कुठे ब्लेंड केलेलं नाही असं बिलकुल दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फाउंडेशन हे एकदम व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचं आहे. इथं आपण फुल कव्हरेज फाउंडेशन सुद्धा वापरू शकत होतो, पण इथं आपण मीडियम कव्हरेजचं फाउंडेशन का वापरलं आहे कारण आपल्याला ब्राईट सारखं दिसायचं नाही, आपल्याला वेडिंग गेस्ट मेकअप लुक करायचा आहे. जर तुम्हाला फुल कव्हरेजचं फाउंडेशन वापरायचं असेल तर ते तुम्ही वापरू शकता, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. पण इथं आपण जर वेडिंग गेस्ट मेकअप करत असू तर आपल्याला मीडियम कव्हरेजचं फाउंडेशन हे यूज करायचं आहे. पण जर तुम्हाला कम्प्लिटली कव्हर करायचं आहे फेसला, बिलकुल काहीच फेसवरती मार्क्स किंवा बर्थ मार्क्स वगैरे काय असेल, पिंपल्स मार्क हे बिलकुल दाखवायचे असेल तर तुम्ही इथं फुल कव्हरेज फाउंडेशन सुद्धा यूज करू शकता. आता नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आहे हायलायटिंग. म्हणजेच आपल्याला जो फेस आहे तर तो फेस हायलाइट करायचा आहे. फेस हायलाइटिंग म्हणजेच आपल्याला जे आपले जे हाय पॉइंट्स असतात. आता इथं मी फेस हायलाइटिंगसाठी स्विस ब्युटीचं 03 कन्सिलर हे यूज करणार आहे. याच्याने मी फेस हायलाइट करणार आहे. तर ते तुम्हाला नेहमी डोळ्यांच्या खाली ओके थोडंसं असं लावायचं आहे. त्याच्यानंतर ब्रिज ऑफ द नोज, हनवटीवर त्यानंतर थोडंसं लावायचं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ब्युटी ब्लेंडरने सेम हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. याच्याने काय होणार तर तुमचे जे हाय पॉइंट्स आहेत चेहऱ्याचे तर ते दिसून येणार आहेत पुढे, म्हणजे शो होणार आहे. इथे आपलं फेस हायलाइट हे कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर जे आहे नेक्स्ट स्टेप जी येते ती येते म्हणजे आपल्याला हा जो कम्प्लीट बेस आहे तर तो कम्प्लीट सेट करायचा आहे. तर त्यासाठी आपण लूज पावडर सुद्धा यूज करू शकतो. पण मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही उन्हाळ्यात लग्न अटेंड करत असाल तर प्लीज तुम्ही लूज पावडर अप्लाय करू नका. कारण लूज पावडरने काय होतं की मेकअप तर सेट होतो
पण आहे ना थोड्या वेळानंतर आपल्याला स्वेट येऊन तिथून मेकअप निघायला लागतो. तर मेकअप सेट करायचा असेल तर तुम्हाला नेहमी कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आहे, पण ते केव्हा, जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात मेकअप करत असाल तेव्हा. म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला वेडिंग गेस्ट मेकअप लुक करायचा असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरच यूज करायची आहे. इथे मी यूज करणार आहे मेबलिन फिट मीची पावडर, कॉम्पॅक्ट पावडर, जी की 220 हा शेड आहे तिचा. आणि ह्या कॉम्पॅक्ट मधून मी थोडीशी पावडर पिक करणार आहे. हा जो पफ आहे या पफने मी पावडर सेट करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, मेकअप सेट करण्याच्या आधी आपल्याला जे लाईन्स असतात जे डोळ्यांच्या खाली तयार होतात, तर त्या लाईन्सला पहिले ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. आणि मग त्यानंतर पफ वरती आपण पावडर घेतलेली असते कॉम्पॅक्ट पावडर, ती घेऊन आपण प्रेस करायची आहे. आपल्याला घासायचं नाहीये, फक्त प्रेस करायचे आहे. याच्याने काय होईल की आपला मेकअप जो आहे तर तो क्रीजेस, लाईन्स जे असतात तर ते फॉर्म नाही होणार लगेच. इथं मी कॉम्पॅक्ट पावडर का यूज करायला सांगते, कारण आपल्याला मेकअप हा लॉंग स्टे करायचा आहे. उन्हाळ्यात मेकअप सहसा टिकत नाही. तर तुम्ही जर कॉम्पॅक्ट पावडर यूज केली, आणि मेबलिन फिट मीची ही जी कॉम्पॅक्ट आहे ती खूप चांगली कॉम्पॅक्ट आहे. हे याच्याने तुम्हाला जरी म्हणजे मेकअप जो आहे तर तो तुमचा लॉंग स्टे राहणार आहे. आता नेक्स्ट स्टेप जी येते तर ती येते कॉन्टोर, ब्लश आणि हायलाइट. आता हे डे फंक्शन आहे, वेडिंग गेस्ट मेकअप लुक जे आहे, म्हणजे आपल्याला जे लग्न समारंभासाठी तयार व्हायचं असतं तर ते मोस्टली वेडिंग फंक्शन हे दुपारचेच असतात, म्हणजे डे टाइम मधलेच असतात. सो आपल्याला कॉन्टोरचा यूज न करता ब्रॉन्झर यूज करायचा आहे, कारण कॉन्टोर हे जास्त पिगमेंटेड असतं आणि ब्रॉन्झर हे लेस पिगमेंटेड असतं आणि ते वॉर्म टोन मध्ये असतं. त्याच्यामुळे कॉन्टोरच्या पेक्षा तुम्ही जर ब्रॉन्झर यूज केलं तर तुमच्या त्या स्किनवरती एकदम छान उठून दिसणार आहे. ब्रॉन्झिंगसाठी मी रिमेल लंडनचं जे नॅचरल ब्रॉन्झर आहे तर ते यूज करणार आहे. त्याचा जो शेड आहे तर तो 002 सन ब्रॉन्झ म्हणून असा हा शेड आहे. त्यासाठी मी एक अँग्युलर ब्रश घेणार आहे. असा हा बेलीचा ब्रश आहे. या ब्रशने मी ब्रॉन्झर घेणार आहे आणि ब्रॉन्झर घेऊन एक्स्ट्रा काढून टाकणार आहे. आणि त्यानंतर मी हे जे ब्रॉन्झर आहे तर ते सगळ्यात पहिले आपल्या हाय पॉइंट्स वरती, जसं की तुम्ही बघू शकता, कानाच्या इथून ते आपल्या आयब्रोजच्या, म्हणजे आयब्रोजच्या नाही, डोळ्याच्या कॉर्नर पर्यंत आपल्याला यायचं आहे, ब्लेंड करायचं आहे. डोळ्याच्या कॉर्नरच्या पुढे जायला नको. त्यासाठी तुम्हाला हे बघा, मी तुम्हाला परत दाखवते. कानाच्या कॉर्नर पासून, म्हणजे आपलं जे ब्रॉन्झर असतं तर ते इथून इकडे यायला पाहिजे, असं काटकोन मध्ये. ओके, तो मी तुम्हाला दाखवते आता. हलकं ब्रॉन्झिंग करायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकतात लगेच डिफरन्स आलेला आहे. इकडचा फेस आहे तो जरा फ्लॅट दिसतोय आणि इकडच्या फेस म्हणजे इकडच्या साइड मध्ये लगेच तुम्हाला डिफरन्स दिसत असेल की इकडची साइड ही कम्प्लिटली अशी म्हणजे डेफिनेशन, आपल्या स्किनला जर डेफिनेशन द्यायचं असेल तर कॉन्टोर, ब्लश, हायलायटर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते बिलकुल स्किप करू नका. काही लोक फक्त फाउंडेशन लावतात आणि निघतात लग्नाला, पण असं बिलकुल करायचं नाहीये. आपल्याला कॉन्टोर, ब्रश, हायलायटर हे लावायचं म्हणजे लावायचंच आहे. नाकाला आपण जेव्हा ब्रॉन्झिंग करतो तेव्हा काय करायचं आहे, आपल्याला जो ब्रश आहे त्याला फक्त असं दाबायचं आहे आणि नाकाला आपण तसंच ब्रॉन्झिंग करून घेणार आहोत. त्याच्याने काय होणार आहे की नाक आपलं एकदम शार्प दिसणार आहे. आता तुम्ही बघू शकतात लगेच माझ्या नाकामध्ये केवढा डिफरन्स आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला कपाळाला सुद्धा ब्रॉन्झिंग करून घ्यायचं आहे, कारण शॅडोज जिथं पडतात तिथं आपल्याला ब्रॉन्झिंग हे करून घ्यायचं आहे. तसंच आपल्याला जॉ लाईनला सुद्धा ब्रॉन्झिंग करून घेणार आहोत. आता इथं ब्रॉन्झिंग आपलं कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे ब्लश. आता ब्लश यूज करताना आपल्याला काय करायचं आहे की ब्लश आपण कुठलाही पिक करायचा नाहीये. ब्लश यूज करताना नेहमी आपल्याला आपल्या स्किन टोन काय आहे ते बघायचं आहे. सगळ्यात पहिले जर तुमचा स्किन टोन हा खूप फेअर असाल तुम्ही तर तुम्हाला पिंक टाईपचे ब्लश आहेत त्यांच्याकडे जायचं आहे. जर तुम्ही मीडियम असाल तर तुम्हाला कोरल किंवा डीप पिंक असतो तर तो तुम्ही यूज करायचा आहे. आणि जर तुम्ही डस्की स्किन असाल किंवा डार्क स्किन टोन असाल तर तुम्हाला मॉविस अशा टाईपचे जे स्किन टोनचे ब्लश असतात
तर त्या तुम्हाला कलरमध्ये प्ले करायचं आहे. इथं मी माय ग्लॅमचं इंस्टाग्लॅम हे ब्लश पॅलेट म्हणजे फेस किट पॅलेट आहे, हे मी यूज करणार आहे. आणि हे पॅलेट यूज करून मी ब्लश अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी हे जे 2 शेड आहेत या 2 शेडना मिक्स करून ब्लश ऍप्लिकेशन करणार आहे. तर त्यासाठी मी हा ब्रश घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचा ब्रश घेऊन मी हे दोघं शेड्स व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि हे दोघं शेड मिक्स करून फेसला अप्लाय करणार आहे. ब्लश हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ब्लश लावलं नाही तर तुमची स्किन, आणि स्पेशली जर तुम्ही लग्न समारंभात जाणार असाल तर तुम्हाला ब्लश लावणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ब्लश लावलं ना की तुमची जी स्किन आहे तर ती एकदम अशी म्हणजे फ्रेश दिसते ब्लश लावल्याने. त्याच्यामुळे ब्लश ऍप्लिकेशन हे कधीच चुकवू नका. ब्लश हे तुम्ही नेहमी अप्लाय करायला पाहिजे. तर आपल्याला जे ब्लशचं जे प्लेसमेंट आहे तर ब्लशचं प्लेसमेंट हे नेहमी ब्रॉन्झरच्या वरती येतं. ओके, म्हणजे एकावरती एक अशी लेअरिंग असते त्याची, पण दिसताना सगळे आपल्याला ब्लेंड करताना हे असे नेहमी एका लाईन मध्ये ब्लेंड व्हायला हवे. आणि त्यांची जी लाईन आहे तर ती विजिबल दिसायला नको की इथं तुम्ही ब्लश लावला, इथं तुम्ही कॉन्टूर लावला, इथं तुम्ही हायलाइट लावलाय. सगळे एकमेकांमध्ये व्यवस्थित मर्ज व्हायला पाहिजे, तेव्हा त्याला म्हणतो आपण प्रॉपर ब्लेंडिंग. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आहे हायलायटर. हायलायटरसाठी आपण काय करणार आहोत तर हायलायटर चूज करताना आपल्याला नेहमी आपल्या स्किन टोनशी मॅच, म्हणजे जर तुम्ही एकदम फेअर असाल तर तुम्हाला शॅम्पेन कलर किंवा जरासं थोडंसं जे सिल्वर टाईप हायलायटर असतात ना ते तुम्हाला व्यवस्थित सूट होतील. आणि जर तुम्ही वॉर्म स्किन टोन मध्ये असाल म्हणजे थोडीशी मीडियम स्किन टोन मध्ये असाल तर तुम्हाला नेहमी गोल्डन टाईपचे जे हायलायटर असतात तर ते तुमच्यासाठी एकदम व्यवस्थित असतात. आणि जर तुम्ही डस्की स्किन टोन मध्ये असाल तर तुम्हाला डीप शेड मध्ये जायचं आहे. तर माझी जी स्किन टोन आहे तर ती मीडियम स्किन टोन आहे. तर मीडियम स्किन टोन साठी मी इथं NY बेचं शाईन अँड शिमर हायलायटर जे आहे तर ते यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता हे NY बेचं हायलायटर आहे. याचा जो शेड आहे अशा प्रकारचा हा जो शेड आहे हे मी यूज करणार आहे. आता हायलायटर लावताना आपल्याला नेहमी हाय पॉइंट्स वरती लावायचं आहे. जसं की आता इथं जे हाय पॉइंट्स आहेत आपले चिकबोन वरती येणार. त्याच्यानंतर नाकाला लावताना हायलायटर पूर्ण असं नाकाला लावायचं नाहीये. तुम्हाला नाकाला हायलायटर लावताना फक्त तुम्हाला टिप आणि इथंच लावायचं आहे. तुम्हाला दाखवते मी. तर इथं हा माझा फेवरेट हायलायटर ब्लश आहे जो की मिलाग्रो ब्युटीचा कन्सिलर ब्रश आहे. पण मी हा हायलायटर साठी यूज करते कारण याच्याने हायलायटर एकदम व्यवस्थित लागतं. आता असं मी हे हायलायटर घेणार आहे, एक्सेस डस्ट ऑफ करणार आहे. तर हायलायटर आपल्याला हाय पॉइंट्स वरती लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की फक्त एक हायलायटर लावल्यानंतर किती छान म्हणजे स्किन अशी ग्लो करायला लागलेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता. समजा जर तुम्हाला पोर्स असतील किंवा पिंपल्स असतील तर त्याच्यावर प्लीज हायलायटर लावू नका. जर तुम्हाला इथं पिंपल्स असतील, इकडच्या साईडला पिंपल्स असतील, ह्या भागात जिथं आपण हायलायटर लावणार आहोत तर त्या साईडला बिलकुल तुम्हाला हायलायटर लावायचं नाहीये. कारण त्याच्याने काय होणार तर तुमचा जो पिंपल्स आहे तर तो अजून हायलाइट होऊन दिसणार आहे. त्याच्यामुळे पिंपल्सच्या ठिकाणी हायलायटर बिलकुल नका लावू. त्याच्यानंतर आता तुम्हाला नाकाला हायलायटर लावताना नेहमी फक्त इथं शेंड्याला लावायचं आहे नाकाला आणि त्याच्यानंतर इथं वरती. बस तुम्ही बघू शकता की ते एकदम नॅचरल दिसतं. जर तुम्ही खूप असं हायलायटर घेतलं आणि ते पूर्ण असं सरळ लावलं तर ते बिलकुल चांगलं दिसतं. फक्त तुम्हाला इथं वरती दोघं डोळ्यांच्या मधल्या साईडला इथं आणि इथं फक्त एवढ्याच ठिकाणी लावायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हनुवटीला सुद्धा हायलायटर लावायचं आहे. चेहऱ्याला जे डायमेन्शन द्यायचं काम आहे तर ते आपलं कम्प्लिटली झालेलं आहे. म्हणजे याच्याने काय होतं की आपल्या चेहऱ्याला एक डायमेन्शन मिळतं. आपण जेव्हा फाउंडेशन लावतो, कन्सिलर लावतो, हे सगळे स्टेप्स करतो तेव्हा चेहरा कसा आपला फ्लॅट दिसत असतो. पण जेव्हा आपण कॉन्टोर, ब्लश, हायलायटर म्हणजे ब्रॉन्झर, ब्लश, हायलायटर हे जेव्हा लावतो ना आपण तर तेव्हा काय होतं आपल्या चेहऱ्याला एक डेफिनेशन मिळतं. म्हणजे आपलं ब्रॉन्झरमुळे आपली स्किन जे असते ते स्कल्प्टेड दिसते, ब्लशने आपल्याला एक फ्रेशनेस येतो आणि हायलायटेडमुळे तर आपली स्किन ग्लो करायला लागते.
त्यानंतर आता आपण आय मेकअप स्टार्ट करणार आहोत। तर आय मेकअपसाठी आपल्याला सगळ्यात पहिले आय मेकअप करण्याच्या अगोदर आपल्याला आयब्रोज हे व्यवस्थित करून घ्यायचे असतात। त्यासाठी मी सगळ्यात पहिले माझे जे आयब्रोज आहेत तर ते व्यवस्थित एका ब्रशने, हा आयब्रो ब्रश आहे त्याच्यानेच मी हे व्यवस्थित कोंब करून घेणार आहे। तर जर तुमचे आयब्रो हे खूपच विरळ असतील तर तुम्हाला आयब्रो पोमेड यूज करायचा आहे, आणि जर तुमचे आयब्रोज हे खूप दाट असतील तर तुम्ही पावडर आयब्रोज किंवा पेन्सिल तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला जर शेप करायचं असेल तर। तर आता इथं माझे आयब्रोज जरासं हे विरळ आहे त्याच्यामुळे मी इथं पोमेडचे यूज करणार आहे। इथं मी यूज करणार आहे ॲनास्ताशियाचा बेवर्ली हिल्स पोमेड। तर हा जो पोमेड आहे तर याचा जो शेड आहे तो डार्क ब्राऊन हा शेड मी आता इथं यूज करणार आहे। त्याच्यासाठी मी असा हा अँग्युलर ब्रश आहे तर तो घेणार आहे, आणि त्या ब्रशने मी पोमेड यूज करणार आहे। जर तुम्हाला पोमेड यूज करायचं नसेल तर तुम्ही पावडर जो आयब्रो प्रोडक्ट असतात तर ते सुद्धा यूज करू शकता। सगळ्यात पहिले आपली नेहमीप्रमाणे स्टेप, आयब्रो फिल करताना आपल्याला सगळ्यात पहिले जो मिड पॉइंट आहे आणि एंड पॉइंट आहे तो आपल्याला पहिले फिल करायचा आहे, आणि जे काही प्रोडक्ट आपल्या ब्रशमध्ये उरतं तर त्या प्रोडक्टने आपण फ्रंट लाईन जी आहे तर ती व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत। तो तुम्ही बघू शकता आता इकडच्या आयब्रो मध्ये आणि इकडच्या आयब्रो मध्ये किती डिफरन्स आलेला आहे। सो पोमेड हा एक असा प्रोडक्ट आहे, हा क्रीम फॉर्म मध्ये असतो। तर याच्याने काय होतं, आयब्रोज ज्यांचे एकदम लाईट आयब्रो आहेत तर त्यांच्यासाठी पोमेड हे खूपच चांगलं आहे, कारण पोमेडने जे आयब्रोज असतात तर ते खूप एकदम नॅचरल सुद्धा दिसतात। पण जर तुम्ही व्यवस्थित शेड जर चूज केला तरच तुमचे जे आयब्रोज आहेत तर ते व्यवस्थित दिसणार आहे, नाहीतर मग ते खूपच ड्रॅमॅटिक दिसणार। जर तुम्ही ब्लॅक कलर किंवा एकदम जास्त डार्केस्ट ब्राऊन जो ब्लॅक कडे वळतो तसं जर शेड तुम्ही चूज केला तर तो खूपच असा डार्क होतो। तर आपण स्पुली जर असेल तुमच्याकडे तर स्पुली घेऊन परत व्यवस्थित आपण कोंब करून घेणार आहोत। तर मी तो सेम आयब्रो ब्रश घेणार आहे आणि त्याच्याने व्यवस्थित कोंब करून घेणार आहे, म्हणजे कसं की हे सगळं एकदम व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होईल आणि नॅचरल सुद्धा दिसेल। आता नेक्स्ट आपण करणार आहोत ते म्हणजे आय मेकअप। आता आय मेकअप साठी आता आपण जी साडी वेअर केलेली असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला काठांचा जो कलर आहे तर तो बघायचा आहे कसा आहे। गोल्डन काठ जर असतील तर आपण वॉर्म टोन कडे जाणार आहोत, ओके। म्हणजे जर तुमचे आता गोल्डन काठ आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही वॉर्म कडे जाणार, आणि जर तुमचे सिल्वर काठ असतील तर तुम्ही सिल्वर कडे जाणार। म्हणजे कसं, जर तुम्हाला ग्लिटर यूज करायचं असेल तर तुम्ही गोल्डन करणार, आणि जर तुम्हाला सिल्वर काठ असतील तर सिल्वर ग्लिटर यूज करणार, ओके। पण सगळ्यात पहिले आपल्याला आता आपण इथं आय मेकअप स्टार्ट करणार आहोत। तर आय मेकअप स्टार्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले मी जो शेड आहे तर तो ब्राऊन शेड जो आहे तर तो यूज करणार आहे। तर ह्या पॅलेट मधला मी ब्राऊन शेड घेणार आहे एक, आणि त्या ब्राऊन शेडने मी एक ट्रान्झिशन क्रिएट करून घेणार आहे। आता मी इथं ब्राऊन शेड घेतला आहे, ट्रान्झिशन शेड पहिले आपल्याला अप्लाय करायचा आहे। आता मी तुम्हाला आय मेकअप दाखवणार आहे। तर आय मेकअप दाखवण्यासाठी मी थोडंसं झूम करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हे कम्प्लीट आय मेकअप दाखवत आहे। तुम्ही बघू शकता की मी आय मेकअप करत आहे। हा झाला आपला ट्रान्झिशन शेड। ट्रान्झिशन शेड लावल्यानंतर मी इथं जस्ट हबचं हे लिप अँड चिक टिंट आहे त्याच्यातला मी सॉफ्ट न्यूड हा शेड आहे तो घेणार आहे। तो शेड घेऊन मी कंप्लीट आयलिड वरती लावून घेणार आहे। तर हा शेड मी घेऊन कंप्लीट आयलिड वर का लावत आहे, कारण हा जो शेड आहे हा सॉफ्ट न्यूड शेड आहे आणि हा जरा पिंक अंडरटोन मध्ये जातो। सो मी आणि याच्याने काय होणार आहे की आपला जो आय मेकअप जो असणार आहे ना तर तो लवकर म्हणजे फेड नाही होणार, कारण काही काही आय शॅडो कसे असतात थोड्या वेळानंतर फेड व्हायला लागतात। तर क्रीम प्रोडक्ट यूज केल्याने काय होतं, तर आय शॅडो आपला जो असतो तर तो लॉंग स्टे पण राहतो आणि फेड पण होत नाही। आणि त्याच्यानंतर आणि जर क्रीज व्हायला नाही पाहिजे तर तुम्ही काय करणार आहात, याच्यावरती तुम्हाला आय शॅडो अप्लाय करायचा आहे। याच्यातलाच आपण जो शेड होता तर तो ब्राऊन शेड जो आहे तर तो त्याच्यावरती आपण अप्लाय करून घेणार आहोत, नुसतं टॅप करून घेणार आहोत। म्हणजे काय होणार की क्रीज लाईन बिलकुल फॉर्म नाही होणार
आणि आपला जो मेकअप आहे तो सुद्धा लॉंग स्टे राहणार आहे आय मेकअप. आता नेक्स्ट आपण यूज करणार आहोत NYBचं ग्लिटर. आता हे जे ग्लिटर आहे तर एक पावडर ग्लिटर आहे, एकदम लूज ग्लिटर आहे. तुम्ही बघू शकता अशा टाईपचं हे ग्लिटर आहे. तर हे गोल्डन ग्लिटर आहे आणि हे लावल्यानंतर म्हणजे एकदम असं चंकी ग्लिटर नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट टाईपचं ग्लिटर आहे आणि हे कम्प्लीट माझ्या तुम्ही बघू शकता काठांना व्यवस्थित मॅच होणारं ग्लिटर आहे. पण हे ग्लिटर घेणार आहोत आणि फक्त आपण आयलिडवरती अप्लाय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पहिले आपण लावलं होतं तेव्हा किती जास्त दिसत होतं. त्याच्यानंतर आपण हे थोडंसं स्प्रेड करायचं आहे. मी इथं पण अप्लाय करून घेणार आहे. आता नेक्स्ट स्टेप जे आहे तर ते आहे आयलायनर. आयलायनरसाठी मी काय करणार आहे, इथं फॅशन ब्रोचं जे पॅलेट आहे तर त्या पॅलेटमधून मी ब्लॅक कलर जो आहे तर तो ब्लॅक कलर मी घेणार आहे आणि त्याचं मी आयलायनर लावणार आहे. म्हणजे पावडरचं मी आयलायनरमध्ये कन्वर्जन करणार आहे, कारण मला लिक्विड आयलायनर किंवा जेल बेस्ड आयलायनर हे बिलकुल आवडत नाही. मला नेहमी पावडर आयलायनर मी प्रिफर करते, कारण ते खूप छान दिसतात स्किनवरती. आणि अँग्युलर ब्रश आहे तो घ्यायचा आहे, त्याच्यात प्रोडक्ट पिक करायचं आहे आणि ॲज अ आयलायनर म्हणून आपण हे लावणार आहोत. तर याच्याने कसं होतं, एक सॉफ्ट लुक मिळतो आपल्याला. फ्रंटला येताना आपल्याला एकदम म्हणजे छोटीशीच लाईन ड्रॉ करायची आहे. तुम्हाला जर अजून सॉफ्ट लुक पाहिजे असेल, याच्यापेक्षा पण सॉफ्ट लुक जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जे तुम्ही आयलायनर लावलेलं आहे ना तर ते बोटांनी तुम्हाला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे एक स्मज लायनर इफेक्ट मिळतो. ओके, इथे आपलं आयलायनर हे आता कम्प्लीट झालेलं आहे. आयलायनर नंतर नेक्स्ट जी स्टेप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे मस्कारा. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तर लॅश कलर घ्यायचा आहे, त्याच्याने तुम्हाला लॅश कर्ल करून घ्यायचे आहेत. समजा जर तुम्ही फेक आयलॅशेस लावणार नसाल तर तुम्हाला लॅश कर्ल करून त्याच्यावरती मस्कारा लावायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तो फॉल्सी लॅशेस सारखा इफेक्ट देतो. हे वेगाचं लॅश कलर यूज करत आहे. अशा प्रकारे तुम्ही हे लॅश कर्ल करून घ्यायचं आहे. इथं मी मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा हा यूज करणार आहे आणि त्याच्याने आपण मस्कारा अप्लाय करून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस बाकीचे जे मेकअप करतात तर ते काय करतात, लोअर लॅश लाईनला बिलकुल काही लावत नाही, पण तसं बिलकुल करायचं नाहीये. तुम्ही ट्रान्झिशन शेडसाठी जो आय शॅडो यूज केलेला होता त्याच कलरचा आय शॅडो तुम्हाला घ्यायचा आहे आणि सेम आय शॅडो घेऊन तुम्ही लोअर लॅश लाईनला सुद्धा लावून घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आहे लिपस्टिक ऍप्लिकेशन. लिपस्टिक ऍप्लिकेशनसाठी आपण काय करणार आहोत तर आपण लिप बाम लावलेला होता, तर तो लिप बाम कम्प्लिटली आपल्या लिप्सने जेवढं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करायचं होतं तेवढं ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. आणि आता माझे लिप्स हे कम्प्लिटली वेल हायड्रेटेड लिप्स आहेत. त्यानंतर मी काय करणार आहे तर लिपस्टिक ॲप्लिकेशन करताना नेहमी आपल्याला लिप लायनर अप्लाय करायचं आहे. तर इथं मी आता स्विस ब्युटीचं लिप लायनर घेतलेलं आहे, ज्याचा शेड आहे 02 मरून. आता हा शेड मी घेऊन लिप लाईन करून घेणार आहे. व्यवस्थित लिप लाईन करून घेतलेलं आहे. लिप लाईन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही एजेस असतात ना तर ते व्यवस्थितपणे आपल्याला ब्लेंड करून घ्यायचे आहे. की तुम्हाला कुठल्या प्रकारची लिपस्टिक लावायची, पण मी तुम्हाला सांगेल जर तुमचं डे फंक्शन अटेंड करत असाल तुम्ही तर तुम्ही न्यूडमध्ये लिपस्टिक वापरू शकतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा लग्न समारंभात जर असं रेड किंवा मरून टाईपची लिपस्टिक लावूया, तर इथं मी मेबलिनची लिपस्टिक जी आहे लिक्विड मॅट लिपस्टिक ही यूज करणार आहे, ज्याचा शेड नंबर आहे 11. तुम्ही बघू शकता ही शेड तुम्हाला जर तुम्हाला लग्न समारंभ अटेंड करायचा असेल किंवा लग्नासाठी तुम्हाला जायचं असेल तर ही शेड एकदम व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे. लिपस्टिक आहे तर ती लावून घेणार आहोत.
त्याच्यानंतर आपला मेकअप हा जास्त काळ टिकावा म्हणून मी इथं मेबलिनचा सेटिंग स्प्रे जो आहे तर तो यूज करणार आहे। पहिले शेक करायचा आहे, शेक केल्यानंतर आपल्याला पहिले बाहेर असं दूर स्प्रे करायचा आहे, त्याच्यानंतर आपण चेहऱ्यावरती स्प्रे करून घेऊ। त्यानंतर या मेकअपला आपण एक मराठमोळा टच देण्यासाठी एक छोटीशी टिकली जी की मी लावून घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपण नथ सुद्धा घालणार आहोत। म्हणजे इथं आपला जो वेडिंग गेस्ट मेकअप लुक आहे इथं हा आपला कंप्लीट होत आहे। हे छोटेसे ॲक्सेसरीज जे असतात ते लुकला एकदम पारंपरिक सौंदर्य देतात आणि हा आहे आपला पूर्ण लुक तयार। सोपा, सौंदर्यपूर्ण, ग्लॅमरस आणि एकदम पारंपरिक, अगदी लग्न समारंभासाठी, रिसेप्शनसाठी किंवा खास फॅमिली फंक्शनसाठी एकदम योग्य। तुम्ही बघितलं फार अवघड नाहीये, थोडीशी प्रॅक्टिस केली ना तर अगदी एफर्टलेस आणि एकदम कमी टाइमात होऊ शकतो आणि लग्न समारंभात तुम्ही तर आकर्षक दिसू शकतात। तुम्हाला हा लुक आवडला का? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ग्लो विथ दीपालीला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियांसाठी मी नेहमी वाट बघत असते, त्याच्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा की पुढचा लुक तुम्हाला कुठला बघायचा आहे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बी हेल्दी, स्टे ब्युटिफुल, बाय बाय।